सन्माननीय व्यासपीठावर विराजमान असलेल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मान्यवर व येथे जमलेले माझे मित्र आणि मैत्रिणी, मी काही तुम्हाला विकसित भारत याच्याबद्दल काही 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. विकसित भारत म्हणजे 2047 पर्यंत भारताला एक पूर्णपणे विकसित राष्ट्र बनण्याची ध्येय आहे. यामध्ये आर्थिक वाढ, सामाजिक प्रगती, पर्यावरणाचे रक्षण आणि सुशासन यासारख्या अनेक बाबींचा समावेश आहे, ज्यासाठी भारत सरकारने नागरिकांना सक्षम बनवण्यावर भर देत आहे. हे ध्येय युवा, गरीब, महिला आणि शेतकरी या 4 स्तंभावर आधारित आहे. विकसित भारताची दृष्टी म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या 100व्या वर्धापन दिनानिमित्त म्हणजे 2047 पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र बनवणे हे या दृष्टीचे उद्दिष्ट आहे. विकसित भारत याच्यावर आधारभूत स्तंभ म्हणजेच हे ध्येय 4 प्रमुख स्तंभावर केंद्रित आहे. युवा, गरीब, महिला आणि अन्नदाता याची उद्दिष्ट म्हणजेच या समाजातील प्रत्येक नागरिकाला उच्च जीवनमान, मजबूत अर्थव्यवस्था, प्रगत तंत्रज्ञान, दर्जेदार शिक्षण, उत्तम आरोग्य सेवा आणि समान संधी उपलब्ध करून देणे आहे. सध्याची स्थिती म्हणजे विकसित भारत 2047 या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र शासन सारखी राज्य सरकारे देखील विकसित महाराष्ट्र 2047 साठी स्वतःच्या योजना आखत आहेत, ज्यामध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकतेवर विशेष भर दिला जात आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.